मित्रांनो, मग सरकार कुठलंही असो, शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी, महिलांसाठी, बेरोजगारांसाठी सरकार त्यांचं हित लक्षात घेऊन वेगवेगळ्या योजना जाहीर करत असतं. मग ते योजना जाहीर केल्याच्या नंतर मग त्याचे पात्रता आणि निकष ठरवत असतं. पात्रता आणि निकष ठरवत असताना मग खरंच या कागदाची गरज आहे किंवा नाही, असा कुठलाही त्याचा विचार केला जात नाही. आणि याच्या मागचा मग जो काही प्रमुख उद्देश असतो, तर त्या प्रमुख उद्देशामागे फक्त एकच हेतू असतो, की एखादी योजना जाहीर करायची, त्याच्यासाठी 1000, 2000, 5000 कोटीची तरतूद करायची आणि मग ती तरतूद केल्याच्या नंतर मग जे काही संबंधित प्रशासन असेल, डिपार्टमेंट असेल, मंत्री असतील किंवा सरकारमधले जे काही घटक असतील, तर त्या घटकांना त्या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त कसा लाभ होईल आणि त्याच्यातून मग सामान्य माणसासाठी असलेली ही योजना किंवा शेतकऱ्यांसाठी असलेली ही योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल, नाही पोहोचेल, याच्यामध्ये कितीही चालण्या लावल्या तरीही त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ भेटेल, नाही भेटेल, हा नंतरचा आणि गौण विषय असतो. फक्त या माध्यमातून सरकारला एकच उद्देश साध्य करायचा असतो आणि तो म्हणजे जी काही गावखेड्यामध्ये शेती मातीमध्ये काम करतात किंवा महिला घरामध्ये काम करतात, नोकरी करतात, तर ह्या सगळ्या लोकांना कुठंतरी कामाला लावायचं असतं. म्हणजे काखतलं काढायचं आणि बाजारात मांडायचं, असं जे आपण म्हणतो ग्रामीण भागामध्ये, तर त्या पद्धतीच्या सरकारच्या सध्या योजना सुरू आहेत. 1200 पेक्षा जास्त योजना तुम्हाला त्या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर दिसतील आणि त्याच्या वेबसाईटही एवढ्या आहेत की त्याच्यामध्ये कशाचा कशालाही ताळाला मेळ लागत नाही. म्हणजे जर दररोज एका योजनेसाठी केवायसी करायची म्हटली तर तुमचं केवायसी मध्येच एक वर्ष संपून जाईल आणि ते केवायसीची खरंच गरज आहे का? रिझर्व्ह बँकेचे बँकांच्या केवायसी संदर्भात काय निर्देश आहेत, काय डायरेक्शन्स आहेत, याबद्दल कोणीही त्याची माहिती घेत नाही किंवा सरकारला याबाबत जाब विचारत नाही, अशी ही सगळी अवस्था आणि व्यवस्था झालेली आहे. आता सरकारने काल परवा 15 ऑगस्टच्या दरम्यान एक पशुधन आणि उद्योजकता विकास नावाचा काहीतरी कार्यक्रम जाहीर केला. योजनाही अशा जाहीर होत असतात की त्याचा कुठेतरी लवकरात लवकर अर्थबोधच होत नाही आणि त्याच्यासाठी जे काही कागद सांगितले जातात, तर हे करा, ते करा, ते करा, ते करा, त्याचं काहीही गरज नसते. याचं जर थोडक्यात आढावा घ्यायचं सांगितलं तर तुम्हाला आठवत असेल की 2012-13 मध्ये त्यावेळेस महाराष्ट्र सरकारनं त्यावेळेच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांनी एक घोषणा केली होती की आता इथून पुढे राशनची सबसिडी ही महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि ती जमा होत असताना त्याच्यासाठी कुटुंबातील महिला सदस्याचं खातं असणं अनिवार्य आहे. नसल्यास कुटुंब प्रमुखासोबत ते संयुक्त किंवा जॉईंट खातं काढावं, अशी घोषणा सरकारने केली. गावगाव दौंड्या पिटल्या की राशनची सबसिडी पाहिजे असेल तर जॉईंट खाते काढून घ्यावे. मग त्याचा धचामा होत गेला आणि सरकारनेही तशा मग त्या परिपत्रकामध्ये पळवाटा काढल्या होत्या की लोकांना कुठेतरी गुंतून ठेवायचा. तर मग लोकांनी कामधंदे सोडले. त्यावेळेस मग असे ऑनलाईन खाते वगैरे निघत नव्हते, मॅन्युअली फॉर्म भरावे लागत होते. मग बँकांमध्ये तुफान गर्दी झाली. 50 रुपयाला, 100 रुपयाला फॉर्म विकत घेऊन मग ते खात्यासाठी 8-8, 15-15 दिवस घातले आणि किती लोकांच्या खात्याला आतापर्यंत जवळपास 12-13 वर्ष झाले, तर किती पैसे जमा झाले राशन सबसिडीचे, हा प्रश्न आपण स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे. त्याच्यानंतर पुन्हा गॅसची सबसिडी सुरू केली. गॅसची सबसिडी सुरू केल्याच्या नंतर ह्या सरकारनं पहिल्यांदाच त्या पेमेंट बँकेचा कन्सेप्ट आणला आणि एअरटेल पेमेंट बँकेला परमिशन दिली. एअरटेल पेमेंट बँकेला परमिशन दिल्याच्या नंतर काय झालं की ती पेमेंट बँक स्वतःचं मोबाईलचं नेटवर्क घेऊन गावाखेड्यामध्ये पोहोचली आणि पोहोचत असताना मग बऱ्याच जणांना माहीत नसतानाही त्यांच्या बोटाचे ठसे घेतले आणि तुमचं एक एअरटेल पेमेंट बँकेचं खातं काढलं आणि त्याच्यामध्ये अधिकार दिले की माझ्या गॅसची सबसिडी माझ्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत वळती करण्यास माझी कुठलीही हरकत नाही. आणि मग त्याची गंमत अशी झाली की लोकांना ज्यावेळेस असं वाटू लागलं की माझी वर्ष झाले, मी 4 वेळेस सिलेंडर भरून आणलं, मला 265 रुपयाच्या हिशोबाने 1000 रुपये सबसिडी माझ्या खात्यात जमा व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. मग हे माझे सबसिडीचे पैसे कुठं जात आहेत? आणि मग त्याच्यानंतर मग ज्यावेळेस लोकांनी चक्रा मारल्या, त्या गॅस ऑफिसच्या कार्यालयामध्ये गेले, तिथं त्यांना जाब विचारला, त्यांनी सुरुवातीला उडवडीची उत्तर दिली आणि मग त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की तुमची अमक्या अमक्या बँकेच्या खात्यामध्ये, एअरटेल पेमेंट बँकेच्या खात्यामध्ये सबसिडी गेली. एअरटेल पेमेंट बँकेचं नाव या खातेदारांनी कधी ऐकलेलं नव्हतं आणि मग त्याच्यानंतर ते पाहिलं तर त्या खात्यामध्ये ते पैसे निघाले आणि मग हे सगळं होत असताना मग तो स्कॅम जो आहे किंवा घोटाळा जो आहे तर तो उघडकीस आला आणि त्याच्यामध्ये जवळपास त्याची चौकशी नेमण्यात आली गेली. एअरटेल पेमेंट बँकेची मान्यता बंद करण्यात आली. ते बंद केल्याच्या नंतर लोकांचे जे काही लटकलेले पैसे होते तर त्याची जी काही सरकारकडून आकडेवारी जाहीर झाली तर ती 180 कोटीच्या आसपास होती आणि 180 कोटी आतापर्यंत किती जणांना त्याचे पैसे मिळाले हा एक वेगळ्या चिंतनाचा विषय आहे. त्याच्यानंतर 2014 साल सुरू झालं.
आता पुन्हा त्या एअरटेल पेमेंट बँकेला परमिशन दिलेली आहे, ती पुन्हा आता गावोगाव खेड्यापाड्यामध्ये जाऊन वेगवेगळ्या माध्यमातून व्यवसाय गोळा करत आहे, धंदा गोळा करत आहे आणि तुम्हाला आम्हाला ह्या बँका अशा लुटत आहेत. दुसरीकडे ज्या काही 2014 मध्ये केंद्र सरकारने एक घोषणा केली, तुम्हाला आठवत असेल की 14 ऑगस्ट 2014 ची ती तारीख होती आणि सगळीकडं नव्या नवलाईचे दिवस होते. म्हणजे जसं नवीन लग्न झाल्याच्या नंतर जे नवीन जोडपं अतिशय आनंदात असतं, त्या पद्धतीनं मे मध्ये 2014 साली अगदी कंगना राणौतच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर देश स्वतंत्र झाला होता आणि त्यावेळेस सगळीकडे उत्साहाचं नव्या नवलाईचं वातावरण होतं आणि आमच्या आदरणीय प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली की भाई और बहनों, आजपासून जनधनची घोषणा त्यांनी केली की जनधन का खाता आपको बहुत कुछ देगा. आणि मग त्याच्यामध्ये गंमत अशी झाली की त्याच्या आधी रोजगार हमी असेल, निराधार असेल किंवा वेगवेगळ्या ज्या काही गव्हर्नमेंट स्पॉन्सर स्कीम्स आहेत, तर या स्कीमसाठी वेगवेगळी खाती काढली गेली आणि या खात्याच्या माध्यमातून सगळ्या गावखेड्यामध्ये खाती तयार झाली होती. जे काही बँकांचं बीसी मॉड्यूल होतं, त्या बीसी मॉड्यूलच्या माध्यमातून खाती तयार झाली होती आणि मग ही खाती तयार झालेली असताना पुन्हा लोक मग त्या जनधनच्या नादाला लागले. त्यांना वाटलं 5-5 हजार रुपये आपल्याला ओढी भेटेल, 15 लाख रुपये येतील. हे सगळं करत असताना मग झिरो बॅलन्स मध्ये खाती काढल्या गेली. ही खाती काढल्या गेल्याच्या नंतर मग पुन्हा सरकारला असं वाटलं की या खात्यात तर काहीच नाही. 2 वर्ष झाले, 42 कोटी खाती तयार झाली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याचं नाव गेलं आणि खात्यामध्ये तर पैसा शिल्लक काहीच नाहीये. मग सरकारच्या डोक्यामध्ये पुन्हा एक सुपीक कल्पना आली की आजपासून नोटबंदी जाहीर. तुम्हाला तुमचे पैसे बदलून घ्यायचे असतील तर जनधन का खाता खुलवाओ, नाही तर मग जो जुनं खातं आहे ते युटिलाइज करा. आणि मग तब्बल त्या 42 कोटी खात्यामध्ये 42,000 करोड जमा व्हायला उशीर लागला नाही आणि तुमचे आमचे पैसे बँकांमध्ये पडून आहेत, लटकून आहेत. वेगवेगळ्या चार्जेसच्या नावाखाली डिडक्ट्स होत आहेत. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की तुमच्या आमच्यावर या माध्यमातून गुलामी लादलेली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते, तुम्ही ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहिलं पाहिजे. आणि मग सरकार ज्यावेळेस एखादी योजना जाहीर करतं तर त्या योजनेची खरंच गरज आहे का, किंवा या कागदी ससेमिऱ्याची खरंच गरज आहे का? मग आपण हा प्रश्न आमच्या सरकारला विचारला पाहिजे. कोणाच्या माध्यमातून विचारला पाहिजे? तर आम्ही जे काही निवडून दिलेले जे काही पदाधिकारी असतील, आमदार असतील, तर त्यांना या बाबतीत बोलतं केलं पाहिजे की नुसतंच त्यांना लग्नाच्या कार्यक्रमासाठी भेटी द्यायला या, सावडण्याच्या कार्यक्रमासाठी भेटी द्यायला या, किंवा एखाद्या मंदिराच्या सप्त्यात जेवायला या, किंवा आमच्या मंदिरासाठी सभागृह द्या, किंवा स्मशानभूमीसाठी शेड द्या, हे मागण्यासाठी आमदार खासदार आपण निवडून दिलेले नसतात. तर त्यांनी त्या तिथं कायदे करायला भाग पाडण्यासाठी जाब विचारला पाहिजे, प्रश्न विचारला पाहिजे की सरकारला त्यांनी विचारलं पाहिजे की तो कायदा रद्द करायला सांगितलं पाहिजे की मला जर माझ्या मुलाच्या 12वीच्या नंतर ऍडमिशनसाठी जर आदिवास किंवा डोमेसाईल प्रमाणपत्र मागितलं जात असेल तर तो अधिकार त्या तहसीलदाराला नसला पाहिजे. कारण माझा मुलगा ज्या गावामध्ये अंगणवाडी पासून 1ल्या वर्गापासून 10व्या वर्गापर्यंत आणि 12वी पर्यंत शिकला, त्याच्या विविध ठिकाणी नोंदी झाल्या, त्याच्यासाठी 1760 कागद जमा करायची गरज पडली नाही पाहिजे, तहसीलला जायची त्याला गरज पडली नाही पाहिजे. आणि तो तहसीलदाराला कुठूनच अधिकार तो दिला नाही पाहिजे की ज्यानं कधीच माझ्या गावाचं तोंड पाहिलं नाही की मी नेमका कुठं राहतो ते, आणि तो तुम्हाला ठरवणार की हा इथल्या गावचा किंवा या महाराष्ट्राचा आदिवासी आहे, रहिवासी आहे. ही अशी या व्यवस्थेबद्दल कुठेतरी आपण बोलतो झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.